नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओनली फॉर स्वामी भक्त या युट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे. तर आज आपण बघूया कोणत्या दिवसांमध्ये तुळशीचे पानं तोडावेत आणि कोणत्या दिवसांमध्ये तोडू नये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू धर्मात काही विशिष्ट तारखांना तुळशीच्या रोपाला स्पर्श करणे निषिद्ध मानले जाते. तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते. ती देवी लक्ष्मीचे रूप आहे आणि विष्णूला प्रिय आहे. काही प्रसंगी तुळशीची पाने तोडणे किंवा स्पर्श करणे धार्मिक दृष्ट्या अयोग्य मानले जाते आणि पापासारखे आहे. खाली असे 5 दिवस सांगितले आहेत जेव्हा चुकूनही तुळशीचे पाने तोडू नयेत. चला तुम्हाला सांगते की कोणत्या 5 दिवसात तुळशीचे पाने तोडू नयेत. तुळशी ही लक्ष्मीचा अवतार असलेला भगवान विष्णूंची आवडते आणि प्रत्येक पवित्र कार्यात आवश्यक असल्याचे म्हटले जाते. परंतु तुळशी देवी ही एक जाणीवपूर्वक शक्ती देखील आहे आणि विशिष्ट तारखेला तिला स्पर्श करणे किंवा तिची पाने तोडणे धार्मिक दृष्ट्या अयोग्य आणि दोषपूर्ण मानले जाते. विष्णू पुराणात सविस्तरपणे सांगितले आहे की कोणत्या 5 दिवसात तुळशीच्या पानांना स्पर्श करणे आणि तोडणे निषिद्ध आहे. चला तुम्हाला या 5 दिवसांबद्दल सविस्तरपणे सांगते आणि चुकून तुळशीची पाने तोडली तर काय करावे हे देखील जाणून घेऊया. तसेच तुळशीची पाने कशी तोडावीत आणि पूजेमध्ये त्याचा वापर करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे देखील जाणून घेऊया. जर घराचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर हे उपाय वास्तुदोष कमी करू शकतात. रविवार हा सूर्यदेवाचा दिवस आहे आणि तुळशी देवीचे स्वरूप चंद्र किंवा शीतलतेशी संबंधित आहे. सूर्य आणि तुळशीची ऊर्जा विरुद्ध मानली जाते. एक गरम आहे, दुसरी थंडी आहे. शास्त्रानुसार रविवारी तुळशी विश्रांती घेते आणि या दिवशी त्याचे पान तोडणे तुळशीच्या वैभवाचा अपमान करण्यासारखे आहे. यामुळे घरात सूर्यदोष, अहंकार, नेत्र किंवा हृदयरोग आणि पैशाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते. एकादशी तिथी ही दर पंधरवड्यातील 11वी तिथी आहे. हा भगवान विष्णूंच्या विशेष पूजेचा दिवस आहे आणि तुळशीला त्याची पत्नी मानले जाते. या दिवशी तुळशी उपवास आणि ध्यानाच्या स्थितीत असते म्हणून तिला स्पर्श करण्यास मनाई आहे. जर या दिवशी तुळशीची पाने तोडली तर एकादशीच्या व्रताचे पुण्य देखील कमी होऊ शकते. शास्त्रात असे म्हटले आहे की एकादश्याम तुलसी पत्रम न ग्रहम, म्हणजेच एकादशीला तुळशीची पाने स्वीकारू नयेत. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा व्रत करणारी व्यक्ती भगवान विष्णूला भोग अर्पण करते तेव्हा फक्त जुनी तुळशीची पाने वापरावीत. या दिवशी नवीन पाने तोडण्यास मनाई आहे कारण तुळशी नुकतीच उपवासातून बाहेर पडली आहे आणि त्यावेळी तिला नवीन ऊर्जा मिळते. यासाठी तुम्ही तुळशीच्या झाडाखाली पडलेली पाने किंवा कुंडीत पडलेली पाने धुवून वापरू शकता. अमावस्येची तिथी पूर्वजांना समर्पित असते आणि या दिवशी तामसिक प्रवृत्ती त्यांच्या शिखरांवर असतात. तुळशी देवी ही देवी सात्विक ऊर्जेचे प्रतीक आहे. अमावस्येला तिला स्पर्श करणं देखील निषिद्ध आहे. या दिवशी तुळशीला स्पर्श केल्याने पितृदोष, राहू केतू दोष आणि मानसिक ताण वाढू शकतो. असे मानले जाते की या दिवशी तुळशीची पाने तोडणारा पुण्य गमावतो आणि काही ग्रंथांमध्ये याला पाप म्हटले आहेत. सूर्योदय ते दुपारच्या दरम्यान तुळशी पूजा केली जाते. संध्याकाळी तुळशी देवी विश्रांतीच्या स्थितीत असल्याचे मानले जाते. यावेळी तुळशीची पाने तोडणे हे तुळशीच्या आत्म्याला दुखवण्यासारखे मानले जाते. तसेच संध्याकाळी पाने तोडणे हे नकारात्मकता आणि घरात रोग वाढण्याचे संकेत देते. म्हणून सूर्यास्तानंतर संध्याकाळी तुळशीची पाने तोडू नका. तुळशीची पाने फक्त उजव्या हाताने तोडावीत आणि यावेळी नखे वापरू नयेत. ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्योदयाच्या वेळी स्नानानंतर शुद्ध मनाने आणि शरीराने तुळशीची पाने तोडावीत. पाने तोडताना ओम तुलसे नमः किंवा श्री तुलसे पत्रम समर्पयामी म्हणा. पूजेमध्ये कधीही वाळलेली तुळशीची पाने अर्पण करू नका. तोडलेली पाने आधीच तोडता येतात आणि एकादशी द्वादशीला वापरण्यासाठी सुरक्षित ठेवता येतात. आता जर मी चुकून तुळशीचे पाने तोडले तर काय होईल? जर तुम्ही चुकीच्या दिवशी तुळशीचे पाने तोडण्याची चूक केली असेल तर ताबडतोब माफी मागण्याचे उपाय करा. यासाठी तुळशी समोर दिवा लावा, क्षमा मागा. हे तुळशीच्या देवी, मला क्षमा कर, माझा अपराध मला माफ कर. तुळशी मंत्र 11 वेळा म्हणा. ओम श्री तुलसे नमः. अशी तुम्ही तुळशीची माफी मागू शकता. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.